ज्या दिवशी तू तिजोरीच्या चाव्या अहिल्याच्या ताब्यात दिल्यास त्याच दिवशी त्या तिजोरीतल्या पैशांवरचा अधिकार सुद्धा तिच्याकडे गेला। नर्मदेच्या वेळेला सुद्धा आपण सढळ हाताने अनेकांना मदत केलेली आहे। आधीच्या मुख्यमंत्र्यांनी जे केलं त्याची श्री पुढच्या मुख्यमंत्र्यांनी ओढावी अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे। मलाही तेच म्हणायचं होतं। त्या पोराच्या शिक्षणाचं त्या मुलाचं शिक्षण याच घरात होणार, पण पैसा तर आपलाच जाणार ना। हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि त्यात तुला लक्ष घालायची काहीच गरज नाही, ते तुझं कामही नाही। पण तू रागवला असेल तर बोल, मला काय नाही वाटणार। मीच वेड्यासारखे उगीच तुझ्यावर रागवले, परत असं नाही करणार। बरं आता गेलाय ना राग, आणि नसेल गेला तर तो घालवण्यासाठी एक गंमत आणली आहे मी। आपल्या होणाऱ्या बायकोला अशा वस्तू द्यायच्या असतात। त्याने काय होतं? फार काय नाही, फक्त समोरची व्यक्ती गोड लाजते या चॉकलेट सारखी। राजनशी बोललोय काल, अडून अडून आपला विषय सुद्धा काढण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मला जे वाटतं तेच आपण करावं। त्याला जर मांडवात पोहोचू द्यायचं नसेल तर वाकरे साहेब आत्ताच गावावरून फोन आला होता। आईची तब्येत खूपच खालावली आहे, मला लगेच गावाला जावं लागणार। हे बघ, मी गाडीची व्यवस्था करतो, तू काही चिंता करू नकोस। ड्रायव्हरकडे थोडे पैसे पण देऊन ठेवतो, पाहिजे तसे वापर, काळजी करू नकोस आणि स्वतःची काळजी घे। साहेब, 4 वाटा जेव्हा बंद होतात तेव्हा अशी एखादी पाऊल वाट सापडते। तुम्ही देवाजवळ प्रार्थना करा की राजनची आई आणखी 4 दिवस तरी जगू दे। म्हणजे अहो, त्यांच्या खर्चासाठी आता राजनला पैसे लागणार आणि पैशांसाठी राजन वाटेल ते करायला तयार होणार। म्हणजे आता आपलं काम होणार। आत्याबाईंनी सांगितलंय लग्न होईपर्यंत जास्त भेटायचं नाही म्हणून। बरोबर बोलतोस गणेश। बोल बोल सुमिते, तू पण काय त्याची बाजू घेते? येडपट आहे तो। काय रे जानकी, अगं आत्ताच गावावरून फोन आला होता, आईला हार्ट अटॅक आलाय। मी लगेच तिकडे निघालोय। अरे असं कसं झालं? परशु, त्या जागेसाठी आत्याबाईंनी कोणाला तरी शब्द दिलाय म्हणून आमचा जीव तुटतोय। राघोबाला सांग त्या सुभान पवारचं कर्ज माफ कर। आपल्याकडे पण लई जमिनी पडलेल्या आहेत कोणाकोणाच्या, त्या सगळ्यांचं कर्ज माफ करणार का? परशु, आपल्याला माहित पण नाही आपल्या कुठल्या पूर्वजांनी त्या जमिनी घेतल्या। पण ज्यांच्या जमिनी घेतल्या आहेत त्यांच्या पूर्वजांना सगळे व्यवहार नीट आठवते आहेत, सोडणार का जमिनी? मला शहाणपणा शिकवू नकोस परशु। तू राघोबाला सांगणार आहेस की नाहीस? नाही सांगत जा। त्याच्या खर्चाची चिंता करण्याचं तुम्हाला काही कारण नाहीये। तो काही वाऱ्यावर नाही पडलाय अजून, मी आहे जिवंत। कसं बोलतेस तू जानकी? रागवू नका, पण आता आमचे आई वडील पण आलेत ना, त्याच्या शाळेचा खर्च निघेल एवढी कामं ते नक्की करतील। टोप्याला स्वतः जाऊन भिडलो, पार सोलून काढला आराम करायला। हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे। आता एक काम करा, ते बेन हॉस्पिटल मधनं बरं होऊन बाहेर यायच्या आत कर्जमाफीच्या फॉर्मवर शिक्के मारून घ्या। आणि आमचा हप्ता जाधव आमच्यापर्यंत पोचला नाही तर तुझा टोपे करीन मी। चल ठेव। आपण लगेच लग्न करूयात। आई बरी झाली की कुठल्या तरी देवळामध्ये जाऊन उरकून घेऊया। जानकी, का असं का बोलतेस? हे बघ, आत्याबाई साहेबांनी आपल्यासाठी केवढं काय काय केलंय, आणि वाकरे साहेबांनी सुद्धा। सगळ्या गोष्टी आता नाही बोलता याच्या ना। देवानं आपल्याला ही एक चांगली संधी दिली। मी आता राजनशी सौदा करू शकतो, कारण त्याला त्याच्या आईच्या उपचारासाठी पैसे लागतीलच ना। आणि या बदल्यात तो काय करणार? या बदल्यात लग्नाच्या दिवशी राजन मांडवात येणार नाही।